गणपती बाप्पा मोरया. बाकी आता बघू आपल्याला पुढे किती काय होतंय. चला तर आपण आता स्टार्ट करूया डेकोरेशन. गणपतीला 2 दिवस बाकी आहेत फक्त. लाइटिंग बाहेरची लावून घेतले. आता आतलं डेकोरेशन पेंडिंग आहे. चला. गणपती बाप्पा मोरया. तर हा इंट्रोडक्शन स्पेशल आहे. हे आहेत आपले पप्पा श्री अशोक तांबे. 2 दिवसांनी गणपतीचं आगमन होणार आहे. तर आपल्या घरामध्ये सर्व डेकोरेशनची तयारी चालू आहे. प्रत्येकाचं काम प्रत्येक सांभाळतोय. वा 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 मस्त मस्त मस्त. महादेवाला दे. ज्येष्ठ नागरिक आमचे, तुमची प्रतिक्रिया सांगा मला. ज्येष्ठ नागरिक आमचे आहेत. प्रत्येक बोलता त्या. तर आता हे सर्वजण आपण इथं जमा झालो आहोत. प्रत्येकाला काम दिलेलं आहे. प्रत्येक आपापल्या याने करतोय. तर अजून 2 दिवस बाकी असल्यामुळे कामाला वेळ लागणार नाही. मग तुला काय वाटतंय की होईल 2 दिवसात 2 की दिवसात होईल. अरे एकदम मस्त. 2 दिवस अजून बाकी आहेत. अशी तुझी प्रतिक्रिया आहे का? हा, असं वाटतंय तुला? असं वाटतंय मला. आणि जर असं पूर्ण प्रॉपर असं डेकोरेशन असं तू इमॅजिन केलंयस की कसं दिसणार लावल्यावर, की काय थीम आहे ती तुझ्या म्हणजे आधीच ठरलेली होती का? आपण ठरवलंय सर्व कसं काय करायचं सर्व ते नियोजन पहिलेच केलेलं आहे. मग तू फक्त जस्ट इमॅजिन करतोय की गणपतीच्या असं पार्टी कसं दिसेल आपलं डेकोरेशन. नियोजन कुठून आलंय तेही सांगू शकतोस तू? नियोजन आलं लग्नाला गेलो होतो मी. आमच्या इथं चाळीमध्ये एका मुलीचं लग्न होतं आमच्याच बाजूला. नाव सांग. मुलीचं पाडगाव आपले काय रे तिचं नाव? मृणालिनी. मृणालिनी पाडगावकर हिचं लग्न होतं. तर त्या लग्नाचा सड मी बघितला. तर तसा इथं आपल्याला बनवायचा आहे डेकोरेशन गणपतीचं. एवढंच. आणि बाकी आता बघू आपल्याला पुढे किती काय होतंय. मग अजून काय देऊ शकतोस तू तुझी अशी प्रतिक्रिया? अजून प्रतिक्रिया काय पुढचे जे होणारे प्रोग्राम डान्स ठेवलाय. गणपतीचा डान्स वगैरे असं बाबा तुम्ही काय बोलू शकता? प्रोग्राम आहेत काय नाही बोलू शकत. कोकणातला साजच वेगळा आहे. त्या साजावरती आपण काय बोलणार आहे? काय बोलणार. गणेशोत्सव कोकणातला वेगळा आहे. जगामध्ये भारी. पण मला समजत नाही आमच्या घरातली माणसाची सगळी उघडी का बसली आहेत. अरे गरम हा एक उघडा, हे बोटे बाबा, आमचे बाबा. इथे कोण आहे? इथे हा टी शर्ट वाला आहे फक्त. बाकी हे सगळे तरुण पोर बॉडी दिसते ना कणकवणे म्हणजे किणकिण रस्ती म्हणून ते टी शर्ट घालतात. ओ असं आहे का तुमचं? म्हणून आम्ही उडे फिरतो. आता ही आमची आर्या आली आहे. आर्या. तर हे आहेत सागरमानी लाईफ या यूट्यूब चॅनलचे मालक मंदार तांबे. आता ही आमची आई आली आहे. आई काय बोलशील? डेकोरेशन बघून काय बोलशील? अरे डेकोरेशन बघून काय बोलशील? म्हणजे काय वाटतंय तुला कसं होईल? काय वाटतंय तुला कसं होईल? तर संवाद दादा मिताली सोबत आपण ऐकलं काय झालंय ते. आता आपलं एवढं तयारी झालेली आहे. ओके ओके का? ओके डेकोरेशन ओके ओके एकदम मस्त. एकदम आता कडक. जेवायचा टाइम झाला. जेवतो आता आम्ही. लंच टाइम चालू आहे आता. लंच टाइम चालू आहे आमचा. लंच नाही सॉरी डिनर डिनर चालू आहे. कॅन्डल नाईट डिनर. हा. लाईट गेली तर कॅन्डल लाईट, नाही तर मग लाईट वरतीच डिनर आहे. अर्धा तास काम स्टॉप करण्यात येईल. आजादी घेतलं ना. हा. चला तसं नाही असं पण सांगतो ना. लाईव्ह कॉमेंट्री चालले. साखरमानी लाईव्ह चॅनलचे संवाददाता मंदार तांबे सोबत आमच्या लेडीज स्पेशल डेकोरेशनमध्ये 3 लेडीज स्पेशल आलेल्या आहेत डेकोरेशनसाठी. हाय करा. या वर्षी काय खरं नाही. एकदम काटा डेकोरेशन करायचा प्लॅन आहे. सो आज सेकंड डे आहे गणपती डेकोरेशन.
सो कालपासून जो ब्लॉगच्या मागे तुम्ही आवाज ऐकताय तो या मॅडमचा आहे, आमच्या मिताली ताई. चा काल तर पूर्णपणे सगळं फ्लावर वगैरे असे ते जॉईन करून झाले आहेत. आणि आता ही लोक काय करतायत बघूया. कॅमेरा फिरवायचा. आता ही लोक सेकंड डे आहे आज, तर काय करतायत काय माहिती. बट काल तर हे असं स्प्रेड होतं, आता सगळं हे लोकांनी जॉईन केलंय. काल रात्रभर बसून या लोकांनी सगळं जॉईन केलंय. रात्रभर नाही, सॉरी, मी तर झोपलेली, मला थोडी माहिती होतं. हे आमचा अशोक तात्या झाडू मारताना. आणि हा तर कंटिन्यू डेकोरेशनचा ब्लॉग घेता आला नाही, कारण मध्ये भरपूर वादावादी झाल्या. हे फूल इकडे, ते फूल तिकडे. त्यामुळे आत्ता मी दाखवतो फायनल रिझल्ट. व्हिडिओ बघितली असेल तर लाईक, सबस्क्राईब, कमेंट करा, शेअर करा. शेअर पण करा. ओके.